नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। तो विषय आहे महाराष्ट्र राज्य। आपण बघतो महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातील लोक शिक्षण, व्यवसाय आणि काम यासाठी भरपूर प्रमाणात येतात। हे लोक का महाराष्ट्रातच येतात? असं काय आहे या महाराष्ट्रामध्ये? तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल की महाराष्ट्र राज्य हे एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे। खरंच आहे का? का नरेंद्र मोदी इतर राज्यातील लोकांना बोलतात की तुम्ही महाराष्ट्राची स्पर्धा करा म्हणून? क्या महाराष्ट्र और उत्तर प्रदेश में इस बात की कंपटीशन शुरू हो सकती है क्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या माझ्या व्हिडिओमधून मिळणार आहेत। तब्बल 350 गडकिल्ले व 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि 36 जिल्हे मिळून तयार झालेल्या या महान राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात। महाराष्ट्र हा जवळपास 5 भागामध्ये विभागला आहे। कोकण, विदर्भ, नाशिक, पुणे, मराठवाडा विभाग। देशाच्या एकूण कृषीभूमीमधून 12.4% कृषीभूमी ही महाराष्ट्रामधून आहे। 2012 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11.42 कोटी होती। 2021 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 12.62 कोटी वर्तवली जाते। भारताच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत, तसेच विधानसभेमध्ये 288 जागा आहेत। एखाद्या देशाचा किंवा राज्याचा विकास किती आहे हे बघायचं झालं तर आपण त्याचा विकास दर बघतो। तर चला बघूया मग आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे। विकास दर म्हणजे जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजे जीडीपी म्हणजेच विकास दर होय। देशाच्या एकूण जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो। जवळजवळ एकट्या महाराष्ट्राचा जीडीपी 15% आहे व दुसऱ्या क्रमांकावर येतो तमिळनाडू राज्य, त्याचा जीडीपी 8.5% आहे। या आकडेवारीवरून तुम्हाला कळेल की देशाच्या एकूण विकास दरामध्ये महाराष्ट्र राज्याचं किती महत्त्व, किती योगदान हे आहे हे दिसून येते। भारतामध्ये जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना इत्यादी, या पक्षांना महाराष्ट्रामधून जवळजवळ 90% पार्टी फंड म्हणजे निधी मिळतो। म्हणून प्रत्येक पक्षाला महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता असली पाहिजे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो। केंद्रामध्ये आता बीजेपी सरकार आहे व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे। म्हणून आपल्याला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार तसेच राज्यपाल व महाराष्ट्र सरकार यांच्यामधील वाद दिसून येतो, कारण प्रत्येक राजकीय पक्षाला महाराष्ट्रामध्ये आपली सरकार असली पाहिजे यासाठी सगळेजण प्रयत्न करतात। भारतामध्ये सर्वात जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात होते। देशातल्या टॉप 500 कंपन्यांमधून जवळपास 205 कंपन्या या एकट्या महाराष्ट्रात आहेत। भारतामधील एकूण इंडस्ट्रीजमधून महाराष्ट्रात जवळजवळ 37% इंडस्ट्रीज आहेत। म्हणून महाराष्ट्राला मोस्ट इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट ऑफ इंडिया असे बोलले जाते। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, हे सर्व महाराष्ट्रामध्येच का आहे? इतक्या कंपन्या, परदेशी गुंतवणूक, याचं सगळं श्रेय हे 1961 मधील महाराष्ट्र सरकारला जाते। कारण 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली। एखादा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी भरपूर गोष्टींची गरज असते। त्यापैकी रस्ते, वीज, पाणी, जागा इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। यांच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। इंडस्ट्री सुरू करण्यासाठी, उद्योगधंदे वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने MIDCची स्थापना केली। मग काय, तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कंपन्यांची रांगच लागली। उदाहरणार्थ बघायचं झालं तर पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर या MIDC मध्ये नवीन कंपनीचा उदय होण्यास सुरुवात झाली। 1961, 1970 ते 1980च्या दशकात महाराष्ट्रातील नेत्यांनी भरपूर प्रमाणात केंद्रातून निधी आणला, त्यामुळे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढला। भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण जर प्रश्न विचारला
की भारताची आर्थिक राजधानी कोणती, तर प्रत्येकाचं उत्तर हे मुंबई असेल आणि त्याच राजधानीचं हृदय म्हणजे स्टॉक मार्केट. मुंबईमधील स्टॉक मार्केट म्हणजे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे साऊथ एशियामधील सर्वात जुनं स्टॉक मार्केट आहे आणि 1992 मध्ये मुंबईत NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची स्थापना झाली. हे तर जगातील टॉप 10 स्टॉक मार्केटपैकी एक आहे. मुंबईच्या धर्तीवर चेन्नई, कोलकाता, दिल्ली मध्ये स्टॉक मार्केट सुरू करण्यात आले होते, पण ते सक्सेसफुल नाही झाले. मुंबईमध्ये सर्वात जास्त बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्स कंपनीज आणि जॉब भरपूर प्रमाणात आहेत. तसेच मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिकचे प्रमाण मुंबईमध्ये कमी आहे. आज महाराष्ट्रामध्ये 3 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत. महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की या राज्यामध्ये 3 मोठी मेट्रो शहरं आहेत, पुणे, मुंबई, नागपूर. भारतात देशाच्या एकूण इन्कम टॅक्सपैकी 32% इन्कम टॅक्स हे महाराष्ट्रामधून जातो. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोडपती आणि अब्जाधीश लोक राहतात. अब्जाधीशांच्या संख्येत मुंबईचा जगात 8वा क्रमांक लागतो. पण काही लोक बोलतात की भरपूर उद्योगपती आपली खरी संपत्ती दाखवत नाहीत. जर तसं झालं तर मुंबई ही जगातील सर्वात जास्त करोडपतींचं शहर बनेल. महाराष्ट्र राज्य असं एक राज्य आहे की देशात सर्वात जास्त धरणे महाराष्ट्र राज्य बांधतो. त्यामध्ये मोठी, लहान, मध्यम अशी विभागणी केली जाते. सर्वात जास्त चित्रपट निर्मिती ही महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रामध्ये रेल्वे नेटवर्क हे भरपूर प्रमाणात मजबूत आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे मुंबईमधील लोकल ट्रेन दिवसाला लाखो लोक सुखरूप प्रवास करत असतात. तसेच पुणे, मुंबई या 2 शहरांमध्ये रोज 14 लाख लोक प्रवास करतात. बाकीच्या राज्यांमध्ये एवढा रेल्वे प्रवास 2 शहरांमध्ये कुठेच बघायला मिळणार नाही. पुणे शहर देशाच्या एकूण IT एक्सपोर्टमध्ये एकट्या पुण्याचा वाटा 28% आहे. असं बोललं जातं की पिंपरी चिंचवड ही एक भारतात सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पुण्यामध्ये टाटा मोटर्स, बजाज, मर्सिडीज बेन्झ इत्यादी मोठमोठ्या कंपन्या आहेत, जिथे लाखो लोक काम करत आहेत. म्हणून पुण्याला ऑटोमोटिव्ह हब असे संबोधले जाते. पुणे शहरात देशातील टॉप IT पार्क आहेत. हिंजवडीमधील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडीमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर, मगरपट्टामधील सायबर सिटी मगरपट्टा या IT पार्कमध्ये इतर राज्यातील सुद्धा भरपूर लोक येऊन काम करत आहेत. नागपूर शहर नागपूर हे एक देशातील सर्वात मोठं लॉजिस्टिक्स अँड ट्रेडिंग हब आहे. नागपूरमध्ये एक मोठी RBIची शाखा आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये मिहान प्रोजेक्टचं काम चालू केले आहे. नाशिक शहर नाशिक या शहराला वाईनची राजधानी असे बोलतात. येथे जवळपास 29 वेगवेगळ्या वाईनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. भारतात एकूण 4 नोटा छपाई केंद्र आहे. त्यामधील एक ब्रांच नाशिकमध्ये आहे. देशातील सर्वात जास्त कांदा उत्पादन हे नाशिकमधून होतो. नाशिकमधील कांदा फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा पाठवला जातो. नाशिकमध्ये देशातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक क्लस्टर मॅन्युफॅक्चरिंग होते. एज्युकेशन महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण अंदाजे 88.38% आहे. सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण हे केरळ राज्यात आहे. पण महाराष्ट्रात एज्युकेशन बेस हे सर्वात स्ट्रॉंग आहे. पुणे या शहराला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे म्हणतात, कारण पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे तर भारतात 3 क्रमांकाचं जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तसेच फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज असे भरपूर प्रमाणात कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज पुण्यामध्ये आहेत. म्हणून पुण्यामध्ये महाराष्ट्राबाहेरून सुद्धा भरपूर प्रमाणात एज्युकेशनसाठी लोक येतात. तसेच महाराष्ट्रात IIT बॉम्बे, मुंबई युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, डॉक्टर DY पाटील विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इत्यादी भरपूर प्रमाणात विद्यापीठ कॉलेजेस आहेत. म्हणून महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर बाहेर राज्यात जाण्याची जास्त गरज नाहीये. पर्यटक 2014 ते 2019च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त परदेशी पर्यटक भेट देतात. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रामध्येच काय एवढे परदेशी पर्यटक येतात? कारण महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं भरपूर काही आहे.
जवळजवळ 350 किल्ले, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा, जणू काही एक पूर्ण टुरिस्ट पॅकेजच भेटून जातं. तसंच जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या व महाराष्ट्राची ऐतिहासिक वैभव असलेल्या अजंठा लेणीचं हे औरंगाबादमध्ये दर्शन होतं. या सगळ्या माहितीवरून आपल्याला असे दिसून येते की खरंच महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. तरी पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या, विदर्भ आणि मराठवाड्यामधील विकास अशा बऱ्याच गोष्टी सुधारण्याची गरज आहे. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.